तुम्हाला माहीतच आहे, आपली कामगार विभागाची जी भरती आलेली आहे, त्यामधील आज आपण महाराष्ट्रातील माथाडी हमाल व इतर कामगार हा जो कायदा आहे, आता हा कायदा तुम्हाला माहीतच आहे, यावरील आपण काय प्रश्न पाहणार आहे. ऑलरेडी आपण बॅचमध्ये हे सर्व कव्हर केलेलं आहे. फक्त आता काय बरं आपण प्रश्न पाहूया. ठीक आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 1 काय असेल सांगायचं. आणि बघा यामध्ये प्रश्न जर आपण व्यवस्थित अनालिसिस केले ना, तर निश्चितच आपल्याला एक्झाममध्ये फायदा होणार. ठीक आहे. आणि हा जो कायदा आहे 1969 चा, यावर मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सांगा काय असेल? महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे विनिमय हे पाहिलेले अधिनियम कधीचा? तर बघा इथेच सांगितलेला आहे. प्रश्नामध्येच काही गोष्टी एखाद्या वेळेस असा प्रश्न येऊ शकतो, की महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा हा कधीचा आहे? तर 1969 चा आहे. ठीक आहे. पुढे जर तुम्ही गेलात तर यांचा मुख्य उद्देश काय असेल बरं? जे असंरक्षित काय आहे? श्रमजीवी कामगार रोजगाराचे विनिमय व कल्याण करणे. असंरक्षित क्षेत्रामध्ये काय म्हणूया आपण प्रोटेक्टिव्ह. ठीक आहे. वर्कर त्यांच्यासाठी हा कायदा आहे. मग यामध्ये आपल्याला बघा माथाडी, हमाल, परत काय म्हणूया आपण आपल्याला हाताने काम करणारे काही कामगार यामध्ये पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी हा कायदा लागू आहे. क्लिअर का? ऑप्शन क्रमांक काय? ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. शाबास. हा अधिनियम कोणत्या राज्यात लागू आहे? दादांनो हे बघा असे काय म्हणूया कधी-कधी इजी प्रश्न काय बरं चुकतात परंतु लक्षात ठेवायचं हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे बरं लागू केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा लागू असेल. ठीक आहे. तर भारतामध्ये लागू असणार नाही. पुढे जर तुम्ही गेलात तर पुढे सर काय पाहायला मिळतात? या अधिनियमातील सांगायचं ऑप्शन क्रमांक 3 काय असेल? सॉरी प्रश्न क्रमांक 3 चा आन्सर काय असेल? बघा एक्झाम जवळ आलेली आहे आता आपल्याला पी-वाय-क्यू करावे लागतात. जेवढे तुम्हाला कायदे शिकवलेले आहे, तेवढे जर व्यवस्थित पी-वाय-क्यू केले ना, पी-वाय-क्यू म्हटल्यापेक्षा प्रश्न म्हणूया आपण. हे प्रश्न जर व्यवस्थित केले तर अशाच प्रकारचे तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न पाहायला मिळणार. ठीक आहे. तर शाबास तुम्हाला सांगितलं होतं बोर्डची स्थापना कोणत्या कलमाखाली केली जातात आणि कलम काय असेल बरं तर कलम 6 मध्ये यांची स्थापना केल्या जातात. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की मी बोर्ड हे खूप महत्वाचं आहे आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात म्हणून बोर्डची काय बरं तुम्हाला स्थापना हे लक्षात ठेवा. ऑलरेडी मी यावर तुम्हाला डिस्कस केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. आता यामध्ये आता बोर्ड स्थापन कोण करतात बरं? बोर्ड स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला असेल बरं? आपल्या राज्य सरकारला. कोणाला आहे बरं? राज्य सरकार. मग यामध्ये किती प्रतिनिधी असतात, कसे असतात यावर आपण काय पुढे काही प्रश्न घेतलेले आहे. पुढे यावर आपण डिटेल्स काय बरं चर्चा करूया. ठीक आहे. पुढे चर्चा करणारच आहे आपण. समजलं का? कोण करतात? राज्य शासन करणार. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता सांगायचं ऑप्शन क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक 4 सांगायचा. काय असेल कॉन्ट्रॅक्टर मध्ये वरील पैकी सर्व येतात. मुकदम म्हणतो आपण, टोलीवाला, सब कॉन्ट्रॅक्टर हे सर्व येतात यामध्ये. वरील पैकी काय बरं? सर्व. आता कोणाला जर वाटत असेल की बाबा कलम 3 मध्ये काय तर स्कीम सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे बरं? स्कीम सांगितलेली आहे. ठीक आहे. स्कीम समजत आहे का? त्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर आपल्याला 15 मध्ये काय इन्स्पेक्टर सांगितलेलं आहे.
इन्स्पेक्टर पुढे पाहणार आहे. इन्स्पेक्टरची नियुक्ती कोण करतात बरं? तर हे आपलं राज्य सरकार करत असतात. ठीक आहे. अशा काही गोष्टी असतात त्या लक्षात ठेवाव्या लागतात. बघा हे बेसिक बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं अतिशय महत्वाचं आहे. अनप्रोटेक्टेड वर्कर तेच असंघटित कामगार. बघा एखाद्या वेळेस इंग्लिश मध्ये जर विचारलं तर म्हणजे कोण असेल बरं? असंघटित कामगार, अनुसूचित रोजगारामध्ये काम करणारा किंवा काम करण्यासाठी नियुक्त असणारा कामगार. किती तर आपण किती 14 ते 15 काय पाहिलेले आहे बरं? 14 यामध्ये उद्योग पाहिले होते. ठीक आहे. 14 उद्योग आहे यामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहे अनुसूचीमध्ये. ठीक आहे. या अनुसूचीमध्ये काय तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला उद्योग पाहायला मिळतात. ठीक आहे. लोखंड असेल, कापड असेल, त्यावर आपण डिटेल चर्चा केलेली आहे. बंदर असेल, किराणा असेल, हे 14 उद्योग तुम्हाला लक्षात ठेवायचे मी सांगितले होते. क्लिअर? पुढील पैकी कोणती बाब वेजेस मध्ये समाविष्ट नाही? तर बघा ग्रॅच्युइटी यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन असायला पाहिजे. ठीक आहे. का बरं? ग्रॅच्युइटी म्हणजे काय असेल बरं? जेव्हा कर्मचारी त्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर बघा त्याला बक्षीस म्हणून खुशीने काय बक्षीस म्हणून काय म्हणूया आपण कंपनी किंवा जे काय एस्टॅब्लिशमेंट त्यांना काही रक्कम असेल किंवा एखादं गिफ्ट असेल ते देतात, त्याला ग्रॅच्युइटी म्हणतात. म्हणजे वेजेस मध्ये ह्या गोष्टी येणार नाही. आता यासाठी कमीत कमी किती बरं ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी 5 वर्ष, कमीत कमी 5 वर्ष त्यांनी काम करायला हवं. रिटायरमेंट नंतर ह्या गोष्टी मिळत असतात. ठीक आहे. मग वेजेस मध्ये बघा आर्थिक मोबदला येणार, नियमित वेतन येणार आणि कामाच्या बदल्यातील मोबदला येतात. या सर्व गोष्टी आपल्याला वेजेस मध्ये पाहायला मिळतात. वेजेस म्हणजे काय बरं? वेतन म्हणतो आपण. काय म्हणतो याला? वेतन म्हणतो आपण, वेतन. क्लिअर? पुढे जाऊया आपण. 7च बघा सी यायला पाहिजे. स्टेट गव्हर्नमेंट स्कीम तयार करत असतात. आता या स्कीम मध्ये काय असेल बरं? हे जे असंरक्षित कामगार आहे यांचं कल्याण करण्यासाठी स्कीम तयार करतात आणि हे स्कीम कोण तयार करतात? तर आपलं राज्य सरकार करतात. आणि राज्य सरकारला सल्ला कोण देत असेल तर यामध्ये आपल्याला एक ॲडवायझरी बोर्ड पाहायला मिळतं. ठीक आहे. ॲडवायझरी बोर्ड यांना काय देत असतात बरं? सल्ला देतात. या ॲडवायझरी बोर्डचं काम आहे की कशा प्रकारे या कामगारांचं कल्याण करण्यासाठी योजना म्हणजे गव्हर्नमेंटला सल्ला देणार आहे. ठीक आहे. मग गव्हर्नमेंट काय करतात बरं? यांचा सल्ला स्वीकारू शकतात. तर हा अधिकार आपल्या गव्हर्नमेंटला असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. एवढं क्लिअर? कोणाकडे जमा करायला पाहिजे? 8चं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक बी असेल. आता नियोक्ता म्हणजे काय बरं? तर जो मालक असेल, त्या मालकांनी बघा कामगारांचे जे वेतन आहे कोणाकडे जमा करावे, जे कामगारांच्या वेतनामधून कट केले जातात किंवा जर काही त्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे तर हे कुठे जमा केल्या जातात? तर त्या बोर्डकडे जमा केल्या जातात. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे महत्वाचं आहे. आता या बोर्डमध्ये काय पाहायला मिळतात आपल्याला? तर या बोर्डमध्ये काही कामगारांचे प्रतिनिधी असतात. परत मालकांचे प्रतिनिधी असतात आणि आपल्याला राज्य सरकारचे काही प्रतिनिधी पाहायला मिळतात. ठीक आहे. पुढे पाहूया, यावर थोडं डिटेल चर्चा करूया. तुम्हाला विचारलं तर बोर्डचा आर्टिकल सुद्धा पाहिलेला आहे. बोर्ड हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. 10% जर वेळेत वेतन जमा न केल्यास बोर्ड जास्तीत जास्त किती सरचार्ज लावू शकतो कोणावर? मालकांवर. तर हे 10% लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. किती पर्सेंट बरं? 10%. तुम्हाला म्हणत होतो मी की फॅक्च्युअल एरिया महत्वाचा आहे आणि हा एरिया आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असतो. ठीक आहे. हां, आता बघा हे उल्लंघन केल्यानंतर यावर आपल्याला काय? तर प्रश्न पाहायला मिळत असतात. नेहमीच प्रश्न येतात यामध्ये.
स्कीमच्या तरतुदीचा प्रथम उल्लंघन केल्यास कमाल शिक्षा काय असू शकते बरं? किती शिक्षा असू शकते? 3 महिने कारावास किंवा 500 रुपयाचा दंड किंवा दोन्ही. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे प्रथम उल्लंघन केलेलं असेल आणि द्वितीय जर केलं तर यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, तर 6 महिने किंवा 1,000 रुपये दंड. ठीक आहे, शाबास. सर्वांचं बरोबर आलेलं असेल. बघा, ह्या फॅक्च्युअल गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कलम 4 नुसार स्कीम लागू करण्यापूर्वी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे? लेबर कोडची मंजुरी, इंडस्ट्रियल कोडची मंजुरी, ऑफिशियल कोडची मंजुरी, ऑफिशियल गॅजेटमध्ये अधिसूचित प्रसिद्ध करणे, सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, 11चं ऑप्शन क्रमांक 3 येणार. ठीक आहे. तुम्हाला मी सांगत होतो बघा, एखादा कायदा लागू करायचा असेल तर नेहमी तो गॅजेटमध्ये प्रकाशित करावा लागतो. ठीक आहे. आणि प्रकाशित केल्यानंतर मग त्याला काय, तर या प्रसिद्ध केल्यानंतर तो लागू होणार. आपण अनेक वेळा या कायदे जेव्हा आपण शिकत होतो त्यावेळेस डिटेल चर्चा केलेली आहे. झालेले आहे आपले हे कायदे. ठीक आहे. पुढे जाऊया. आता गॅजेट म्हणजे काय असेल बरं सर? गॅजेट कशाला म्हणतात? तर मी सांगितलं होतं यांचं गॅजेट कशाला म्हणतात. तर बघा, गव्हर्नमेंटचं एक राजपत्र म्हणतो आपण मराठीमध्ये. मग केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, यांचं गॅजेट असतात. त्यांनी जर एखादा निर्णय घेतलेला असेल आणि जनतेपर्यंत जर तो निर्णय पोहोचवायचा असेल, तर अशा वेळेस काय, ते गॅजेटमध्ये प्रकाशित करतात. ठीक आहे. जसं आपण वर्तमानपत्र म्हणतो. एखादं वर्तमानपत्र, पुण्यनगरी, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, जे काय सर्व गाव. त्याचप्रमाणे मग गव्हर्नमेंटचं एक पत्रक आहे. नागरिकांपर्यंत पोहोचायचं असेल तर गॅजेटमध्ये ते प्रकाशित केले जातात. त्याला गॅजेट म्हणतात. क्लिअर? पुढे जाऊया आपण. किती दिवसाची बरं? तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा, 30 दिवस, 1 महिना म्हणूया आपण. ठीक आहे. स्कीम लागू करण्यापूर्वी ऑफिशियली गॅजेटमध्ये किमान किती दिवस कालावधीची सूचना द्यावी लागते? किती दिवस कालावधी असेल बरं? 30 दिवस किंवा 1 महिना म्हणतो आपण. क्लिअर का? बी असायला पाहिजे बघा. बी हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. काय असेल बरं? काय असेल आन्सर? 13चं आन्सर काय असणार? 13चं आन्सर सी असेल मित्रांनो. स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. स्कीम एखाद्या एम्प्लॉयर किंवा वर्करला लागू होते की नाही याबाबत वाद निर्माण झाल्यास अंतिम म्हटलेलं आहे ना रे दादा. अंतिम निर्णय यामुळे हे स्टेट गव्हर्नमेंटला असेल. ठीक आहे. प्रथम अपील आपण लेबर कोर्ट मध्ये करतो, त्यानंतर इंडस्ट्रियल कोर्ट मध्ये, आणि त्यानंतर सर्वात शेवट काय म्हणूया आपण, स्टेट गव्हर्नमेंट असतं. स्टेप बाय स्टेप. पहिलं काय बरं, तर लेबर कोर्ट, त्यानंतर इंडस्ट्रियल, आणि त्यानंतर आपलं स्टेट गव्हर्नमेंट असतात. ठीक आहे. अंतिम निर्णय हा स्टेट गव्हर्नमेंटचा असतो. आता कॉपरेटिव्ह बॉडी कशाला म्हणतात सर? कॉपरेटिव्ह बॉडी कशाला म्हणतो बरं आपण? बोर्डचे कायदेशीर स्वरूप, लीगल स्टेटस काय? तर काय असेल ऑप्शन क्रमांक डी. काय असेल बरं हे? कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय, तर बघा, यांना नफा कमावणे. नफा कमावणे म्हणजे व्यवसाय करू शकतात. यांच्याकडे जो फंड जमा होणार त्यामध्ये हे काय करू शकतात बरं, यामध्ये विविध फंड अजून यामध्ये ऍड करण्यासाठी विविध हे व्यवसाय सुद्धा करू शकतात. याला कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणतात. आणि कॉपरेटिव्ह म्हणजे काय, सामाजिक भान असायला पाहिजे. सामाजिक म्हणजे हे जे यामध्ये जे आपले काय असतात बरं, कामगार वर्ग असतात, तर त्यांचं कल्याण करण्यासाठी यामधला निधी ते वापरतात. यामध्ये निधी कसा ऍड होणार, तर हे यांचं कायदेशीर स्वरूप आहे. ठीक आहे. एवढं क्लिअर? पुढे जाऊया आपण. हा, आत्ताच पाहिलेलं आहे बघा, बोर्ड आणि एम्प्लॉयर आणि वर्कर यामध्ये प्रतिनिधीची संख्या कशी असावी? कशी असावी बरं? एम्प्लॉयर जास्त असावे, म्हणजे एम्प्लॉयर म्हणजे कोण, मालक म्हणूया. वर्कर जास्त असावे की दोघांची संख्या समान असावी की राज्य शासन ठरवते? दोघांची संख्या समान असावी. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की बघा, वर्करचं या बोर्डमध्ये वर्करचे प्रतिनिधी असतात. त्यानंतर
एम्प्लॉयरचे प्रतिनिधी असतात आणि आपले राज्य शासनाचे सुद्धा काय प्रतिनिधी, तर हे समान असतात आणि हे 1/4 पेक्षा जास्त नसावे वरील प्रतिनिधींच्या. ठीक आहे, राज्य शासनाचे 1/4 पेक्षा जास्त नसावे. बोर्डचा चेअरमॅन कोणत्या प्रतिनिधीतून नियुक्त केला जातो, तर कोण असेल बरं, सांगायचं आहे लवकर. एकदमच सोपं आहे. ठीक आहे, 16चं काय असेल बरं, 16चं आन्सर या ऑलरेडी खूप डिस्कशन केलेलं आहे आपण. याचा आन्सर असायला पाहिजे मित्रांनो, स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, बोर्डचा चेअरमॅन कोणत्या प्रतिनिधीमधून नियुक्त होतो, तर 1/4 सदस्य जे असतात, म्हणजे 1/4 सदस्य यांचे जास्त नसावे प्रतिनिधी. स्टेट गव्हर्नमेंटचे सुद्धा यामध्ये प्रतिनिधी असतात. ठीक आहे, तर या प्रतिनिधीमधून चेअरमॅन निवडला जातो स्टेट गव्हर्नमेंटच्या. क्लिअर, पुढे जाऊ. सांगायचं आहे 17व्या क्रमांकाचं काय आहे. नियमित बोर्ड स्थापन होऊ शकला नाही तर राज्य शासन कोणती व्यवस्था उभारू शकते, बघा बरं. कोणती? शाबास, 1 पर्सन बोर्ड नियुक्त करू शकतात. एवढं क्लिअर काय, एवढं क्लिअर असायला पाहिजे. जिथे शक्य नाही समजा बोर्डची स्थापना करणे, मग तिथं 1 पर्सन बोर्ड, एकाच काय म्हणूया व्यक्तींचं बोर्ड ते नियुक्त करू शकतात. पुढे जाऊया आपण. काय असणार आन्सर, बोर्डने वार्षिक अहवाल राज्य शासनाकडे केव्हा सादर करावा. शाबास, 31 ऑक्टोबर पूर्वी यांनी सादर करावा. 1 एप्रिल नंतर, 1 एप्रिल नंतर व 31 ऑक्टोबर पूर्वी सादर करायला पाहिजे. ठीक आहे, आणि या अहवालामध्ये एका वर्षाचा म्हणजे काय 31 मार्च पर्यंतचा सर्व यामध्ये रिपोर्ट असेल, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. क्लिअर, पुढे जाऊ आपण. बोर्डच्या लेखा परीक्षणासाठी ऑडिटरची नियुक्ती कोण करतो, कोण करतो बरं, बोर्ड करतो. त्यानंतर हायकोर्ट करतो, स्टेट गव्हर्नमेंट, अकाउंटंट जनरल. स्टेट गव्हर्नमेंट करणार ना, राज्य सरकारला जास्त अधिकार असतो. ऑप्शन क्रमांक सी पाहिजे आपल्याला. ठीक आहे, ऑडिट कशासाठी बरं, यामध्ये जो निधी जमा झालेला आहे, फंड जमा झालेला आहे, तो योग्य प्रकारे आहे की नाही, का यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे का, त्यासाठी ऑडिटरची काय केल्या जातात बरं, नियुक्ती. आणि हा अधिकार आपल्या राज्य सरकारला असतो. ठीक आहे, सदस्याला परवानगी शिवाय किती बैठकींना अनुपस्थित राहण्याचा राज्य शासन सदस्याला पदावरून दूर करू शकतो, किती बरं. यामध्ये दिलेला आहे 2 बैठका, 3 बैठका, 4 बैठका, 5. तर तुम्हाला सांगितलं होतं मी असेच ऑप्शन येणार. आणि काय आहे बरं, तर सलग 3, एकसारखा 3 बैठकांना हा जर ऑप्शन असेल, तर अशा वेळेस काय केल्या जातात बरं, तर त्यांना पदावरून दूर केल्या जातात. ठीक आहे, किती दिवसाच्या आत जागा भरणे आवश्यक आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही सांगायच्या. 21व्या क्रमांकाचा प्रश्न. तर काय असेल बरं, ऑप्शन क्रमांक सी, 90 दिवसाच्या आत भरणे आवश्यक आहे. ठीक आहे, 90 दिवसाच्या आत भरणे आवश्यक आहे. या गोष्टी तुम्हाला निश्चितच लक्षात ठेवायच्या आहे. क्लिअर, 30 दिवस नाही दादा, 30 दिवस नाही, परत 30 दिवस का, 90 कुठे, 30 कुठे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ऑलरेडी चर्चा झालेली आहे. बोर्डमध्ये रिक्त जागा असल्यास बोर्डचे निर्णय काय मानले जातात. काय मानले जातात, आपोआप रद्द होतात का, तर बिलकुल नाही. न्यायालयाच्या मंजुरीनंतर वैध नाही, तर हे वैधच राहतात, ग्राह्य धरल्या जातात, तुम्हाला सांगितलं होतं मी.
ठीक आहे, ग्राह्य धरल्या जातात. ऑप्शन क्रमांक 3 असेल. हे असं काही नाही. 22चं काय म्हणूया, ग्राह्य धरल्या जातात. जागा जरी रिक्त असेल तर नो डाऊट. ठीक आहे. काय असणार? बोर्डला देय रक्कम निश्चित करताना कोणत्या न्यायालयासारखे अधिकार प्राप्त असतात? नेहमीच सांगत होतो मी. कोणत्या न्यायालयासारखे? हायकोर्ट सारखे का? तर बिलकुल नाही. सुप्रीम कोर्ट सारखे तर कसेच नाही. सेश सेशनल कोर्ट म्हणूया, सेशन कोर्ट नाही. तर ऑप्शन क्रमांक हे दिवाणी न्यायालयाचे अधिकार यांना प्राप्त असतात. कोणत्या न्यायालयाचे बरं? दिवाणी. ठीक आहे. हे लक्षात ठेवावं लागेल. काय असणार बघा, हा इम्पॉर्टंट आहे. बोर्डने निश्चित केलेली देय रक्कम वसूल करण्याची पद्धत कोणती आहे बरं? जी प्रमाणे आहे का रिकव्हरी? तर बिलकुल नाही. इन्कम टॅक्स आहे का? तर नाही. लँड रेव्हेन्यू एरियाचं प्रमाणे हे आहे का? की सिव्हिल डिक्री प्रमाणे? तर ऑप्शन क्रमांक काय आहे? सी. म्हणजे बघा महसुली काय म्हणूया आपण? जमीन महसुली जप्ती म्हणजे जमीन महसुली प्रमाणे आहे यांना. ठीक आहे, जमा करण्याची. यामध्ये मालमत्ता सुद्धा जप्त करण्याचा अधिकार असतो बोर्डला. ठीक आहे, तर त्याला म्हणतात काय? लँड रेव्हेन्यू एरियाज प्रमाणे, जमिनी महसुली प्रमाणे काय बरं यांना हे अधिकार असतात. पुढे गेलो सर आम्ही. स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रतिनिधींची संख्या सांगायची आहे बघा. एकूण सदस्य संख्येच्या कितीपेक्षा जास्त नसते. एकूण सदस्य संख्येच्या बरं इथे प्रश्न असाही निर्माण होऊ शकणार की मालकांच्या संख्येच्या किंवा कामगारांच्या संख्येच्या, ठीक आहे, किंवा दोन्हींच्या. तर तसं नाही, एकूण सदस्य संख्येच्या हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा इथे दिलेलं एकूण सदस्य संख्येच्या किती असेल बरं सर? 1/4 पेक्षा जास्त नसावे, एवढं क्लिअर असेल. ठीक आहे. काय असेल बरं? इन्स्पेक्टर कोण मानला जातो? आता इन्स्पेक्टरला काय म्हणून मानला जातो बरं? ज्युडिशियली ऑफिसर आहे का तो? तर बिलकुल नाही. पब्लिक सर्वंट आहे का? तर पब्लिक सर्वंट आहे तो. ठीक आहे. लोकसेवक म्हणतात, मराठीमध्ये आपण लोकसेवक म्हणतो. आणि सिव्हिल जज आहे का? तर नाही. लेबर कमिशनर नाही. तर बघा, हे जे इन्स्पेक्टर आहे यांची नियुक्ती कोण करतात बरं? अपॉइंट कोण करतात यांना? तर स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय? राज्य सरकार. ठीक आहे. आणि यांचं काम काय असतात बरं? तर हा जो कायदा आणलेला आहे तो कायदा योग्य प्रकारे लागू आहे की नाही हे तपासणी जाऊन करू शकतात. ठीक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जिथे काय म्हणूया आपण, ज्या ठिकाणी हा कायदा लागू असेल त्या ठिकाणी. ठीक आहे. तर या इन्स्पेक्टरची नियुक्ती हे स्टेट गव्हर्नमेंट करतात. चाइल्ड कशाला म्हणतात? आता चाइल्ड म्हणजे काय? तर सर्वांनाच माहित आहे. 14 वर्षाखालील व्यक्ती. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो बरं? चाइल्ड, बालक म्हणतो. आणि पोक्सो ऍक्ट सुद्धा आपण पाहिलेला आहे. आर्टिकल भारतीय राज्यघटनेच्या 24 मध्ये सुद्धा यांचा काय बरं आपण उल्लेख केलेला आहे, माहितच आहे आपल्याला. पुढे जाऊया आपण. या अधिनियमाचा खटला कोणत्या न्यायालयात चालतो? कोणत्या न्यायालयात चालतो बरं? या अधिनियमाचा खटला लेबर कोर्टमध्ये. ठीक आहे, लेबर कोर्टमध्ये. आता लेबर कोर्टने जर निर्णय दिलेला असेल तर अपील आपण इंडस्ट्रियल कोर्टकडे करू शकतो. आणि इंडस्ट्रियल कोर्टने निर्णय दिला आणि ते आपल्याला मान्य नसेल तर आपण स्टेट गव्हर्नमेंटकडे करतो आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो. असा एक काय आपण फ्लो चार्ट सुद्धा पाहिलेले आहे आधी. एवढं क्लिअर? पुढे जाऊया. काय लेबर कोर्टच्या निर्णयाविरुद्ध अपील आताच सांगितलं ना रे भावांनो, कुठे करता येणार? बस आपलं काय बरं 2 मिनिटामध्ये आता आपले 29 प्रश्न आहे. 29वा प्रश्न सुरू आहे. 1 मिनिटामध्ये आपलं काय एंड होणार. ठीक आहे. तर बघा, लेबर कोर्टच्या निर्णयाविरुद्ध आपण इंडस्ट्रियल कोर्टमध्ये जाणार. आणि परत काय सर आम्ही पुढे जर गेलो तर इंडस्ट्रियल कोर्ट मधील अपील करण्याची सामान्य मुदत किती आहे? आता सांगायचं आहे किती आहे. ठीक आहे. 30 वाले दादा आता कुठं गेले तुम्ही? हे 30 पाहिजे इथे. किती बरं? 30 आहे.
30 दिवस असतात. कधी-कधी काय बरं वेळ लागतो आणि त्यानंतर मात्र मग काय यासाठी आपल्याला काही सूट सुद्धा मिळत असतात. ठीक आहे. कोणाच्याच काही समस्या नाही. थांबूया इथे आपण. धन्यवाद. धन्यवाद.